मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. नागरिक शास्त्र हा विषय शालेय अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक व्यक्तीला शिकवला जातो. प्रत्येक व्यक्तीला नागरिक शास्त्राची उत्तम ओळख असते. फरक फक्त इतका की शालेय शिक्षण सोडून अनेक वर्ष झाल्यावर त्याचा विसर पडतो. पण कधी कधी मला आठवण करून द्यावी लागते की बाबांनो, नागरिक शास्त्र हा विषय आपण सगळ्यांनी मिळून शिकलेला आहे. सामान्य गोष्टी ज्या विसरून जातो ना, त्या लहानपणीच शिकल्यात. आता लहानपणी जे जे शिकलंय ते सगळं विसरायचं नसतं. शिवसेनेनं एक पत्र राज्यपालांना पाठवलंय. राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात शिवसेना काय म्हणतीये? शिवसेना म्हणतीये की हे सरकार म्हणजे महाराष्ट्रातलं सरकार काळजीवाहू सरकार आहे. या सरकारकडे नैतिकता नाही. आपण या सरकारला कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ देऊ नये आणि शिवाय मंत्रिमंडळाचा विस्तार करू नये. याला आधार काय दिलाय? तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने जो काल निर्देश दिले, निकाल म्हणत नाही, निवाडा म्हणत नाही, जे निर्देश दिले ते निर्देश असे आहेत की विधानसभाच्या अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये. आता आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभेच्या अध्यक्षांना दिलेल्या निर्देशाचा आणि राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कुठे काय सुतराम संबंध येतोय का? आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी असलाच हा सगळा प्रकार. म्हणजे आमच्या ग्राम्य भाषेत बोलायचं तर हाल्या बिमार आणि पखालीला इंजेक्शन असाच तो सगळा प्रकार आहे. हे पत्र देणाऱ्या नेत्याला कदाचित नागरिक शास्त्र नावाचा प्रकार काय आहे ते माहीत नसेल, किंवा महाराष्ट्राच्या टीव्ही चॅनलवरती जे काही तज्ज्ञ मंडळी घटना तज्ज्ञ म्हणून येतात त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार हे बोलत असावेत. जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे की सुप्रीम कोर्टाने जे विधानसभेच्या अध्यक्षांना दिलेले निर्देश आहेत ते आमदारांच्या अपात्रतेसंबंधी दिलेले निर्देश आहेत. म्हणजे काय झालंय बघा, आमदार शिवसेनेतून बाजूला झाले किंवा शिवसेनेत वेगळा गट झाला, दुफळी माजली. शिवसेनेच्या एका गटानं सांगितलं की आम्ही या सरकारसोबत नाहीत. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आपल्या आमदाराचा ऐकून. म्हणजे काय सभागृहात झालंय अजिबात नाही, आपल्या आमदाराचा ऐकून उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. शिवसेनेतल्याच एका आमदाराला मुख्यमंत्री केलं गेलं आणि मग शिवसेनेनंच दावा असा केला की आमचे फुटलेले आमदार हे बंडखोर आहेत, त्यांना अपात्र करावं. सगळ्याच्या सगळ्यावर अपात्रतेची नोटीस काढावी की नाही? मोजून 16 जणांवर काढली. आता या 16 जणांनी त्याच्या आधी म्हणजे ही कारवाई चालू होण्याच्या आधी विधानसभेच्या उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणला. आता अविश्वास प्रस्ताव असलेल्या विधानसभेच्या कार्यकारी अध्यक्षांना अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही असा दावा करत आमदार सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली. दरम्यानच्या काळामध्ये राज्यात सत्तांतर घडलं. सत्तांतर असं घडलं की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. राज्यपालांनी त्यांच्या घटनादत्त अधिकारानुसार नवं सरकार सत्तेवरती आणलं. नव्या सरकारला विश्वासमत प्राप्त करण्याचा अधिकार दिला आणि परत सरकारनं ते मिळवलं पण, आणि सरकार चालू आहे. आता विधानसभा अध्यक्षांना दिलेले निर्देश हे केवळ आणि केवळ त्या अपात्रतेच्या संबंधित कारवाईचे आहेत. विधानसभेच्या अध्यक्षांचे अधिकार आणि कार्यक्षेत्र वेगळं, राज्यपालांचे अधिकार आणि कार्यक्षेत्र वेगळं. विधानसभेचे अध्यक्ष सरकारला शपथ देत नसतात. विधानसभेचे अध्यक्ष हे केंद्र सरकारद्वारा नियुक्त राज्यातील प्रतिनिधी नसतात. विधानसभेचे अध्यक्ष हे मंत्रिमंडळाचा शपथविधी घेत नसतात. ते काम राज्यपालांचं आहे. विधानसभेतल्या आमदारांना अपात्र ठरवायचं की नाही याबाबत घटनात्मक पीठ स्थापन करावं लागेल आणि त्यात तो काय निर्णय होईल तोपर्यंत अपात्रतेबाबतचा निर्णय घेऊ नये असे निर्देश दिलेले आहेत.
म्हणजे आता शिवसेनेनं ज्यांना अपात्र ठरवायचं ठरवलंय त्यांनी हे निर्णय घ्यायचे की नाही हे करू नये. शिवसेनेच्या दुसऱ्या गटाने शिवसेनेच्या पहिल्या गटाला जे काही अपात्र करण्याची कारवाई केलेली आहे त्याबाबत निर्णय घ्यायचा नाही आहे. हे सगळी प्रक्रिया थांबलेली आहे. म्हणून सरकार चालण्याची प्रक्रिया थांबेल असं नाही. मग उद्या असं म्हटलं जाईल की कलेक्टरनी निर्णय घेऊ नये कारण हे सरकारच मुळात काळजीवाहू आहे. आणि हे सरकार काळजीवाहू नाही. राज्यपालांनी घटनात्मक अधिकारातून शपथ दिलेली, बहुमत सिद्ध करायला लावलेलं, बहुमत शिरगणतीतून सिद्ध झालेलं असं हे सरकार आहे. त्यामुळं उगाच असा कुठला तरी दावा करत या सरकारला कामच करू देऊ नका, मंत्रिमंडळाचा विस्तारच करू देऊ नका, हे हास्यास्पद प्रकार आहे. आणि कोर्ट केसेसचं काय होतं हे आपण बघितलेलं आहे. कर्नाटकातला बोम्मई पॅटर्न सांगितला जातो. बघा, बोम्मईच्या काळातले आमदार अपात्र ठरले. अपात्रतेसंबंधीची कोर्टातली केस सुरू होऊन कोर्टाचा निकाल येईपर्यंत कर्नाटक विधानसभेच्या 2 निवडणुका होऊन गेल्या होत्या. त्यानंतर एका निवडणुकीत तर सत्तांतर पण घडलं. म्हणजे 2 निवडणुका येऊन गेल्यानंतर निर्णय येतो, त्याचा ना बोम्मईला फायदा झाला ना अजून कोणाला फायदा झाला. अजून एक केस मला तुम्हाला सांगायची चालू असलेली. बसपाचे 6 आमदार राजस्थानमध्ये बसपाला सोडून काँग्रेसमध्ये विलीन झालेत. आता याला फूटबीट म्हणायचं नसतं, याला लोकशाहीचा गळा आवरणं वगैरे काय म्हणायचं नसतं, कारण ते काँग्रेसनं आपल्यात सामावून घेतले. म्हणजे तो मोक्ष असतो. परमेश्वरानं थेट भक्ताला बोलवून घेतलं म्हणजे मोक्ष झाला. भाजपनं फोडले की ते मात्र लोकशाहीचा गळा घोटणं असतं, आणि काँग्रेसनं फोडून आपल्यात घेतले की तो मात्र लोकशाहीचा विजय असतो. असो, हा दुहेरी नीती प्रत्येकाने अवलंबावी. पण या घटनेच्या विरोधामध्ये बसपा सुप्रीमो मायावती सुप्रीम कोर्टात लढतायत. घटना कधी घडली आहे, वर्ष कोणतं आहे, 2 वर्ष झाली याला. अजून त्याचा निकाल यायचा राहिला आहे. बोम्मईच्या खटल्यात 10 वर्षानंतर निकाल येतो. मायावती अजूनही इथे प्रयत्न करतायत की आपला निकाल लागावा, पण निकाल अजून आलेला नाही. आता तसंच आहे, मुळात सुप्रीम कोर्टात याबाबत काय निर्णय घ्यायचा आहे. सुप्रीम कोर्टाने घटनापीठ स्थापन केलं तरी अपात्रतेबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेणार आहे का? हा या व्हिडिओतला सगळ्यात मूलभूत प्रश्न आहे, लक्षात घ्या. मुळात विधानसभेच्या अध्यक्षांनी याबाबत काही निर्णय घेतलाय का? अपात्र करण्याचा, अपात्र न करण्याचा, शिवसेनेचे काही अपात्र करण्याचा, शिंदे गटाचे काही अपात्र करण्याचा, असा काही निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतलाय का, ज्यावर तुम्हाला कोर्टात जाता येईल? अजून तो निर्णयच घेतलेला नाही आहे. त्यामुळे तो निर्णय योग्य की अयोग्य याबाबतची चर्चा होत नाहीये. चर्चा ही आहे की या आमदारांना, 16 आमदारांना अपात्र करण्याबाबतची प्रक्रिया पार पाडायची आहे की नाही. तो अधिकार सुप्रीम कोर्टाचा नाही आहे, तो अधिकार विधानसभेच्या अध्यक्षाचा आहे. विधानसभेच्या अध्यक्षांच्या हातामध्ये तो अधिकार आहे आणि तो त्यांनीच बजावला पाहिजे. त्याच्या विरोधात तुम्हाला सुप्रीम कोर्टात जाता येऊ शकेल. म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णयच घेतलेला नाही आहे आणि त्यावर तुम्ही सुप्रीम कोर्टात लढताय. सुप्रीम कोर्ट डायरेक्शन्स करणार आहे की याबाबतची प्रक्रिया करायची की नाही याचं. म्हणजे नोटीस देणे, उत्तर मागवणे, सुनावणी घेणे आणि मग विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय घेणे, याबाबतची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे. याबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्ट देणार आहे. विधानसभेच्या अध्यक्षांचा निर्णय योग्य की अयोग्य, कारण या अध्यक्षांनी तर तो निर्णय काय नोटीस सुद्धा इश्यू केलेली नाहीये आणि मागच्या अध्यक्ष आता नाही आहेत. पण अध्यक्ष हे पद असतं, अध्यक्ष ही व्यक्ती नसते, अध्यक्ष हे पद असतं. मागच्या अध्यक्षांनी काही निर्णय घेतलेला नाहीये, फक्त नोटिसेस इश्यू केलेले आहेत. निर्णय वाद हा आहे सुप्रीम कोर्टामध्ये की त्या आमदारांनी विधानसभेच्या उपाध्यक्षांवर आम्ही अविश्वास प्रस्ताव आणलेला असल्यामुळं त्यांना आम्हाला अपात्र करण्याचा अधिकार नाही, ही मागणी केलेली आहे आणि त्यावर सुप्रीम कोर्टाने घटनात्मक पीठ स्थापन करायची सांगितलेलं आहे. त्यावर निर्णय होणार आहे.
आणि तुम्ही इकडे निर्णय देऊन मोकळे, हे सरकार काळजीवाहू आहे, अल्पमतातलं आहे, हे आहे. अहो, राजीनामा उद्धव ठाकरेंनी दिलाय. उद्धव ठाकरेंना सभागृहातून काढून टाकलेलं नाहीये. स्वतःहून त्यांनी सभागृहाच्या समोर न जाता राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे इथेही काही विषय नाहीये. उगाच काहीतरी बालंट काढून यात अमुक एक घडलंय असं म्हणण्याचं काही एक कारण नाहीये. मुळात विधानसभेच्या अध्यक्षांनी याबाबतचा निर्णयच दिलेला नाहीये. त्यामुळे तो योग्य की अयोग्य हे ठरवायचं कारणच इथे येत नाही. आता या सगळ्यामध्ये शिवसेनेला हे कोण समजावून सांगणार आहे की बाबांनो, निर्णयच नाहीये, तो विरोधात जाईल की समर्थनात जाईल, याबाबतची चर्चा कशाला तुम्ही करताय? हे सरकार काळजीवाहू आहे, हे सरकार असं आहे, हे सरकार तसं आहे. राज्यपालांना तो अधिकार आहे. बहुमत स्थापन केलेल्या सरकारला मंत्रिमंडळाचा विस्तार करू देणे, शपथ देणे याचा अधिकार राज्यपालांना आहे. ही नागरिक शास्त्रातली छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी समजत नाही, हाच माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे. हे सरकार इलिगल आहे का याबाबतची याचिका आहे, त्यावर काही निर्णय नाही झाला. कोणत्याही याचिकेला अजून न्यायालयाने दखल सुद्धा घेतलेली नसताना तुम्ही हे सरकार इलिगल ठरवून राज्यपालांना पत्र देता आणि त्यावर आमच्या देशातले घटनातज्ञ चर्चा करतात. आनंद आहे सगळा. याच आनंदात आपणही सहभागी होऊया आणि आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे असं म्हणत राहूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.